सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी कणकवलीमध्ये शिवसैनिकांबरोबर संवाद साधला। पोलिसांनी सुपारी घेऊन लाठीमार केल्याचा आरोप करतानाच पोलीस अधीक्षकांच्या बदलीचीही त्यांनी मागणी केली। भूल थापा देणाऱ्यांचं स्मारक थडगं उभारा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना दिलं। 24 तारखेला आमने सामने कार्यक्रमात झालेल्या लाठीमारानंतर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। तसंच भाडोत्री गुंडापुंडांमुळे काँग्रेसची प्रतिमा डागाळल्याची टीका त्यांनी केली। सगळा सुपारी घेऊन लाठीमार केला, त्यांचा नुसता निषेध मी करणार नाही। जरा थोडे दिवस थांबा, उद्याचं सरकार आपलं आहे। आणि एक लक्षात ठेवा, आपण तर अन्यायाविरुद्ध लढतोय, लढणार आणि जिंकणार। दिल्लीपासून गल्लीपर्यंत। उद्या दिल्लीत सुद्धा आपला भगवा फडकणार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भगवा फडकणार आहे। सरकार आल्यानंतर आम्ही सुद्धा आमची ब्लॅकलिस्ट तयार करतो ना। जे पोलीस अन्यायाने आमच्या डोक्यामध्ये लाठ्या घालतायत त्यांची आम्ही सुद्धा यादी बनवून ठेवत आहोत। ही धमकी नाही, तर हे सत्य आहे। हे सत्य आहे। आता इकडे सर्व म्हणजे काँग्रेस सोडून सगळ्या पक्षांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दिले। राष्ट्रवादीतली सुद्धा लोक मला भेटली, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। पण त्यांना मी सांगतो की गृह खातं तुमच्याकडे, आबा तुमचे तिकडे बसलेत, त्या आबांना मला नुसता तोंडाचा डबा वाजवू नका। जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुम्ही जर का निपक्षपातीपणाने या राज्याचा कारभार करत असाल तर पहिल्या प्रथम इथल्या एसपीची उचलबांगडी झालीच पाहिजे। पण आमचा वाद कारण नसताना आम्ही वाद घालणारे लोक नाहीत। आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही तुमची घराणी मोठी केलीत, पण कोकणाचा विकास तुम्ही कुठे केलात? काय विकास कुठे दाखवा। मागे मी आलो होतो, मोठी सभा झाली, इकडे पुन्हा मी येणार आहे, त्याहीपेक्षा मोठी सभा मी घेणार आहे। मी गप्प नाही बसणार। आज हा भगवा फडकलाय तो प्रत्यक्षात फडकलेल्या दिसेपर्यंत मी शांत बसणार नाही, तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे। आणि कोकणची भूमी, आम्हाला इकडे रक्तपात नको आहे, आम्हाला इकडे दहशतवाद नको। ही देवभूमी आहे, देवांची भूमी आहे। याचं पावित्र्य राखण्यासाठी आणि ती राखण्याची जबाबदारी ज्याच्या हातामध्ये भगवा आहे त्याचीच ती जबाबदारी। बाकी येरागावेचं दुसरं कुठलं फडकं फडकवण्याची हिंमत नाहीये, जबाबदारी नाहीये। आणि या निमित्ताने म्हणून मी कोकणी माता भगिनींना आणि बांधवांना सांगतोय की आता निर्धास्त व्हा तुम्ही। काय मोगलही आलेलं नाहीये, शिवसैनिक उभा राहिलेला आहे। तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तो हात, जसं संजय राऊतांनी सांगितलं की आमच्यावरती उगारलेला हात आम्ही खांद्यापासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही। झी 24 तास, एक पाऊल पुढे।